मुंबईकरांसाठी महायुतीनं वचननामा जाहीर केला असून अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत। बेस्ट बसच्या तिकिटामध्ये महिलांना 50% सवलत देण्याचं आश्वासन देण्यात आलंय। रोहिंग्या आणि बांगलादेशी मुक्त मुंबई करण्याचंही वचन देण्यात आलेलं आहे। तसंच मुंबईकरांना मुंबई बाहेर जाऊ देणार नाही, मुंबईला झोपडपट्टी मुक्त करू असंही आश्वासन देण्यात आलंय। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून वचननामा प्रसिद्ध करण्यात आलाय। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत वचननामा जाहीर करण्यात आलाय। यावेळी बाहेर गेलेला मूळ मुंबईकरचा मुद्दा घेऊन फडणवीस शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय। मुंबईत राहणारा जो मराठी माणूस आहे याला काहीही झालं तरी मुंबई सोडून बाहेर जावं लागणार नाही, मुंबईमध्येच त्याला घरं आम्ही देऊ। जे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई बाहेर गेलेला मूळ मुंबईकर आम्हाला पुन्हा सन्मानाने मुंबईत आणायचं आहे। धारावीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जो पात्र आहे, धारावीमध्येच मिनिमम 350 स्क्वेअर फुटाचं घर हे देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। झोपडपट्टी मुक्त मुंबई हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं, 40 लाख लोकांना घरं देणं। आम्ही महायुतीने निर्णय घेतला की या संपूर्ण जे रखडलेले प्रकल्प आहेत त्यांना मार्गी लावायचं। उद्धव ठाकरेंच्या करून दाखवलं या बॅनरवरूनही फडणवीसांनी हल्लाबोल केलाय। केलेली कामं कुठे आहेत? ना यांनी कधी नेते निर्माण केले, ना कधी यांनी कामं निर्माण केली। फक्त दुसऱ्याचं उचलायचं। शिवसेना प्रमुखांचा पुतळा जो आम्ही केला ते सुद्धा त्यांचं क्रेडिट घेत आहेत। मग तुम्ही आलात कशाला जन्माला? आम्ही केलेल्या कामाचे फोटो लावले, त्याचे बोर्ड लावले आणि त्याच्यावर लिहिलं करून दाखवलं। शेजारच्याचा मुलगा आपल्या मांडीवर बसवला तरी तो शेजारच्याचाच मुलगा राहतो, तो आपला मुलगा होत नाही। इतरांचं श्रेय वगैरे काही चोरणारे लोक नाही, ती श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झालेली आहे। हिंदू मुस्लिम मुद्द्यावरून बोलताना 1 लाख देतो असं म्हणत आव्हान देणाऱ्या ठाकरेंवरही फडणवीसांनी पलटवार केलाय। उद्धव ठाकरेजींच्या सभेमध्ये त्यांनी विकासावर 1 वाक्य बोलून दाखवावं आणि मी 2000 रुपये द्यायला तयार आहे। तुम्ही म्हणत असाल तर आज मी 3000 करतो। मग माझं आव्हान आहे की देवेंद्र फडणवीसांपासून मोदींपर्यंत निवडणुकीतलं एक भाषण असं दाखवा जे हिंदू मुस्लिम वादाशिवाय झालेलं आहे। मंगळसूत्र चोरीपासून कटेंगे तो बटेंगे फटेंगे, आता फटेंगे झाली त्यांची। आणि मी 1 लाख रुपये सगळ्या हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सिख ईसाई सगळ्यांकडनं गोळा करून 1 लाख रुपये देतो। और हिंदुत्व क्यों नहीं बोलेंगे भाई, हमको गर्व है। हमारी भाषणों में 95% केवल डेवलपमेंट होता है, वो डेवलपमेंट पे बोलते ही नहीं है। लगेच त्यांना म्हणा 1 लाख रुपये पाठवा। एका ठिकाणी फडणवीस शिंदेंनी विरोधकांवर टीका केली आहे तर दुसरीकडे मुंबईकरांसाठी वचननामा जाहीर केलाय। पुढील 5 वर्षांसाठी पाणीपट्टी वाढीला स्थगिती, मुंबई खड्डेमुक्त करणार, फुटपाथचं काँक्रिटीकरण होणार, मुंबईचे रस्ते कचरा मुक्त करणार, लाडक्या बहिणींना बेस्टमध्ये 50% सवलत, लघु उद्योगासाठी 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणार, महिला बचत गटांना 30,000 अनुदान देणार, मराठी तरुणांसाठी शिक्षण, रोजगार, उद्योगासाठी नवं धोरण राबवणार, पोलिसांच्या जुन्या, जीर्ण, अपुऱ्या घरांच्या पुनर्विकासाला प्राधान्य देणार, पुढील 5 वर्षामध्ये गारगाई, पिंजाळ, दमणगंगा प्रकल्प पूर्ण करणार। मिठीमध्ये मलिदा खाणारे जेलमध्ये आहेत, रस्त्यामध्ये मलिदा खाणारे जेलमध्ये आहेत, कोविड घोटाळा करणारे, बॉडी बॅग करणारे, कफन घोटाळा करणारे, खिचडी घोटाळा करणारे सगळे जेलमध्ये आहेत। त्यामुळे चार्जशीट, डायरेक्ट चार्जशीट। आम्ही हे करून दाखवलं, आम्ही ते करून दाखवलं, आम्ही अमकं करून दाखवलं। त्यांनी त्याच्यामध्ये खिचडीमध्ये भ्रष्टाचार करून दाखवला, मिठी नदीत पैसे खाऊन दाखवले, बॉडी बॅग मध्ये पैसे खाऊन दाखवले, रस्त्याच्या डांबरात पैसे खाऊन दाखवले। नाशिक दत्तक घेण्यावरून राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला फडणवीसांनी उत्तर दिलंय। नाशिक दत्तक घेतल्यानंतर सत्तेमधील 2 वर्षच मिळाले पण कधी तक्रार नाही केली असं फडणवीस यांनी म्हटलंय। नाशिकला दत्तक घेऊन बाप फिरकलाच नाही अशी टीका राज ठाकरेंनी केली होती। 17 साली ते फडणवीस आले आणि म्हणाले मी नाशिक मी दत्तक घेतो आणि त्या सगळ्या गोष्टींना नाशिककर भुलले आणि आम्ही जी कामं करून ठेवली होती ती सगळे विसरले आणि दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप परत फिरकलाच नाही। खऱ्या अर्थानं हो, या नाशिकमध्ये मी सांगितलं होतं मी नाशिक दत्तक घेतोय आणि 2019 साली विरोधी पक्षाचा नेता झालो, 2च वर्ष मिळाले
पण याची तक्रार मी केली नाही, कारण तक्रार करणारे लोक आम्ही नाही आहोत. मी तर वर्षातनं 4दा नाशिकला येतो, पण तुम्ही किती वेळा नाशिकला आले? निवडणुका आल्या की नाशिकला यायचं आणि निवडणुका संपल्या की नाशिकला विसरायचं. यांचं हे सगळं अगोदर ठरतं की या उद्योगपतीसाठी ही जागा रिकामी करायची, आता याच्यावरती कुंभमेळा करायचा, कुंभमेळा झाल्यानंतर सगळे साधुसंत जेव्हा आपल्या घरी जातील मग त्या उद्योगपतीच्या ही घशात घालायची जमीन. सगळं सगळं प्लॅनिंग त्यांचं सुरू असतं. आज त्या वेळेला जे महाराष्ट्रातल्या कुठच्या बाकी शहर सोडा, जेव्हा ते अनेक उद्योगपतींकडनं ज्यावेळेला या नाशिक शहरामध्ये पैसे आणले, रतन टाटांपासून अनेक लोक ज्यावेळेला इथे नाशिकमध्ये आले, काय त्यांचा संबंध होता? नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव या सगळ्या करता आणि मग चौपाटी, नवीन नर्सिंग कॉलेज या सगळ्या करता याचा उपयोग करून यातनं पैसे महानगरपालिकेला कमवता येतील म्हणून कमर्शियल उपयोग करण्याकरता माननीय राज ठाकरे साहेब महानगरपालिकेत आपली सत्ता असताना 16/4/2016 रोजी तुम्ही हा ठराव केला. त्यानंतर आमची सत्ता आली. आमची सत्ता आल्यानंतर आम्ही कमर्शियल वापर नाही केला. आम्ही त्या ठिकाणी झाडं लावली आणि झाडं लावून त्या ठिकाणी त्याला हिरवगार केलं. डोंबिवलीमध्ये भाजप कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. शिवसेना उमेदवार नितीन पाटलांनी भाजपच्या 4 जणांना रंगेहात पकडल्याचा दावा केला आहे. प्रभाग क्रमांक 29 मध्ये पैसे वाटप झाल्याचा शिवसेनेचा आरोप आहे, तर पैसे प्रचार रॅलीचे आहेत असा भाजप कार्यकर्त्यांनी दावा केला आहे. नितेश राणेंच्या घराजवळ संशयास्पद बॅग सापडली आणि बॅगेमध्ये 3 शूज, 1 चप्पल आणि कपडे आढळलेले आहेत. बॅग ठेवणाऱ्या तरुणाचा शोध सुरू आहे. मंत्री नितेश राणेंच्या मुंबईमधल्या निवासस्थानाजवळ एक संशयास्पद बॅग सापडली आहे. बॅग ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक आणि मुंबई पोलीस दाखल झाले. अर्धा तास बॉम्ब स्क्वॉडनं त्या बॅगेची तपासणी केली, पण बॅगेत 3 शूज, 1 चप्पल, कपडे आणि 1 हुडी सापडली. ही बॅग ठेवणाऱ्या तरुणाचा मुंबई पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत आहे. बघा असं आहे, आम्ही देवाभाऊच्या महाराष्ट्रामध्ये राहतो. देवाबाईच्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला काही चिंता करायची गरज नाही. सगळे हिंदू समाज अतिशय सुरक्षित आहेत. हे बॅग ठेवणारे मला सांगून बॅग ठेवायला आले असते तर बॅगेत त्यांनाच भरून घरी पाठवलं असतं. त्यांना माहित नाही माझं पूर्ण नाव नितेश नारायण राणे आहे आणि म्हणून ह्या बॅगा वेगळ्या करण्याचे हे फालतू गोष्टी माझ्याकडे ठेवायचं नाही. नाहीतर बॅग अशा जागी ठेवीन ते उरले सुरले पण संपतील. ठाकरे बंधूंची शिवतीर्थवर आज तोफ धडाडणार आहे. महानगरपालिकेसाठी दोन्ही भावांची मुंबईमधली ही पहिलीच सभा होतीये. ठाकरेंची सेना, मनसे आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते हे सभेला उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आणि स्टेजवर 227 उमेदवारांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अक्षय, किती वाजता सभेला सुरुवात होणार आहे? आपण पाहू शकतो की दोन्ही ठाकरे बंधूंची पहिली जाहीर सभा मुंबईमध्ये जी आहे ती छत्रपती शिवाजी पार्क मैदान अर्थात शिवतीर्थावरती होताना पाहायला मिळते. या संपूर्ण सभेची जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर महायुती दोन्ही ठाकरेंच्या समोर महायुतीचं तगडं आव्हान जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये बाजी कोण मारणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु त्या अगोदरच आपण पाहू शकतो की आजच्या या सभेमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंकडनं विरोधकांवरती कोणती तोफ जी आहे ती या सभेमधून डागली जाणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु आपण पाहू शकतो की संपूर्ण सभेची जी आहे ती जय्यत तयारी झाली आहे. वातावरण निर्मिती जी आहे ती करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि आपण जर हा संपूर्ण सभेचा भव्य दिव्य असा स्टेज जर आपण पाहिला तर हा संपूर्ण स्टेज जो आहे तो असा भव्य दिव्य असा तयार करण्यात आलेला आहे. आणि जवळपास मुंबईमधले 227 उमेदवार जे आहेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत
निवडणुकीच्या रिंगणात असलेले ठाकरे बंधूंचे आणि त्यांच्या सोबतच्या पक्षाचे ते सर्वच उमेदवारांना बसण्याची आसन व्यवस्था जी आहे ती या संपूर्ण भव्यदिव्य अशा स्टेजवरती करण्यात आलेली आहे। दोन्ही ठाकरे बंधूंच्या या संपूर्ण सभेला शिवशक्ती सभा असं नाव सुद्धा देण्यात आलेलं असल्याचं पाहायला मिळतंय। बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत दोन्ही ठाकरे बंधू खांद्यावर हात ठेवून असलेला जो काही फोटो आहे तो देखील या संपूर्ण स्टेजवरती भव्यदिव्य असा लावण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आजच्या या संपूर्ण सभेमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंकडनं काय नक्की मार्गदर्शन मुंबईकरांना दिलं जातं आणि मुंबईकरांना काय आव्हान केलं जाणार आहे या सगळ्या निवडणुकीच्या संदर्भात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे, कारण की समोर महायुतीचं तगडं आव्हान आहे आणि महायुती देखील उद्या याच शिवतीर्थावरती सभा घेणार आहे। त्यामुळे आज ठाकरे बंधू काय भाष्य करणार आणि उद्या पुन्हा महायुतीच्या नेत्यांकडनं त्यांच्या सभेला कशा पद्धतीने प्रत्युत्तर दिलं जाणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे, कारण की गेल्या 2.5 दशकापासून ही संपूर्ण मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्या ताब्यात आहे। त्यामुळे ठाकरेंनी केलेली विकास कामं असतील किंवा आणखीन काही कामं असतील या सगळ्यांच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून या सभेमध्ये काही महत्वाची भाषणं केली जातील का आणि या सगळ्यांच्या संदर्भात काही सत्ताधारी अर्थातच महायुतीवरती काही टीकास्त्र डागलं जाणार आहे का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। परंतु दोन्ही ठाकरे बंधू मुंबई महानगरपालिकेचा गड राखणार आहे का ही 16 तारीखच आपल्याला कळवेल। परंतु यापूर्वी दोन्ही ठाकरे बंधूंची आज महत्वाची सभा शिवतीर्थावरती होताना पाहायला मिळणार आहे। संध्याकाळी 7:30 पासून या संपूर्ण सभेला जी आहे ती सुरुवात होणार आहे। ऋषाली, नक्कीच अक्षय, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। मीनाताईंच्या पुतळ्याजवळ प्रशांत जगताप आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। प्रशांत, जर आपण पाहिलं तर माफ करा, प्रमोद जगताप आमच्या सोबत आहेत। प्रमोद, जर आपण पाहिलं तर 20 वर्षानंतर निवडणुकीच्या सभेच्या माध्यमातून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणं शिवसैनिक आणि मनसैनिक यांच्यासाठी तर हा दिवस महत्वाचा आहेच, मात्र त्यासोबतच आता 4 दिवसांनी जे मतदान होणार आहे ते भवितव्य ठरवणार आहे ठाकरे बंधूंच्या पुढच्या राजकीय वाटचालीचं। अगदी बरोबर आहे ऋषाली, जसं अक्षय आता सांगत होता त्याच पद्धतीनं गर्दी जी आहे ती शिवतीर्थावरती जमायला सुरुवात झालेली आहे। कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ही राजकीय जी आहे ती पहिली सभा आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्र शिवतीर्थवरती होती आणि आपण बघू शकतो अनेक मोठ्या प्रमाणावरती शिवसैनिक असतील किंवा मनसैनिक असतील ते आता शिवतीर्थावरती दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। गळ्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांची मशाल चिन्ह असेल किंवा मनसेचं इंजिन असतील अशा पद्धतीचे सगळे पट्टे आणि हे सगळे घेऊन हे सगळे शिवसैनिक आणि मनसैनिक येत आहेत। आपण काहींशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। ऋषाली, हेही महत्वाचं आहे की महिला देखील खूप मोठ्या प्रमाणावरती। ताई, तुम्ही कुठून आलेला आहात? उद्धव बाळासाहेब ठाकरे, कांदिवली। कांदिवलीवरून आलेला आहात सभेला। दोन्ही भाऊ एकत्र सभा घेत आहेत, राजकीय सभा पहिली एकत्र मुंबई आणि शिवतीर्थावरती होती। बरं वाटतं आम्हाला, चांगलं वाटतंय आता आम्हाला, चांगलंच वाटतं आम्हाला। दोन्ही भाऊ एकत्र जर बघितलं ऋषाली तर खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत। एक आजोबा आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। काका, तुम्ही कुठून आलेले आहात? ही जी युती झालेली आहे 2006 मध्ये शिवसेना आमचे राज ठाकरे, त्याच्या अगोदर आमची युती म्हणजे युती नव्हती, म्हणजे हे आता एक हे होतं उद्धव ठाकरे, त्याच्या अगोदर आमचे मी त्यावेळी नाही ऐका बाळासाहेब ठाकरे ना, त्यांचे वडील कोण प्रबोधनकार, त्यांचं मारविक होत होतं त्यावेळी। पण या दिवसाची खूप वर्षांपासून वाट बघत होते तुम्ही? मी मुंबईवरून गावावरून आता इथे आलो आहे। माझा एक भाऊ आहे ना, तो पण आमच्या मशालीच्या चिन्हावर त्यांची मिसेस, ऐकलत का, सांताक्रूजला निवडणूक लढवताय असं तुम्ही म्हणताय, पण दोन्ही बंधू म्हणजे राज ठाकरे असतील आणि उद्धव ठाकरे युती होते। अरे फर्स्ट क्लास, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आपण जर बघितलं वृषाली तर अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावरती शिवसैनिक असेल किंवा मनसैनिक या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे आणि त्यांच्याकडे मोठा उत्साह आहे। मनसेचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। मुलुंड विधानसभा सचिव आहे आणि यावेळेस आम्ही दाखवून देऊ ठाकरे ब्रँड काय आहे ते। दुसरी गोष्ट म्हणजे भकास विकासाच्या पुढे नियोजित आणि व्यवस्थित प्रयोजन करणारे आमचे राजसाहेब हे दाखवून देणार आहेत येणाऱ्या काळात। ते म्हणतात आहे गेले 25 वर्ष तुम्ही भ्रष्टाचार केला वगैरे, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आरोप करतात आहे, परंतु फार चुकीचं आहे। भारतीय जनता पार्टी भाजपा त्यांच्या सोबत होती तेव्हा त्यांना दिसलं नाही, भ्रष्टाचार दिसला नाही आणि अशा या प्रखर
तेजस्वी ठाकरे फॅमिलीच्या सोबत आहोत आम्ही आणि आमच्यामध्ये पण तेच रक्त आहे जे ठाकरे फॅमिलीचं आहे. पण भारतीय जनता पार्टी असेल किंवा देवेंद्र फडणवीस म्हणतात ही करप्शन आणि कन्फ्युजन. देवेंद्र फडणवीसला काय माहितीये, तो नागपूरचा आहे. संत्र विक्या इकडे आलेला आहे. त्या संत्र विक्याला आम्ही चालू देणार नाही. हा एक घर तरी आहे का त्याचं मुंबईमध्ये? पण मी मुंबईत तुम्ही म्हणता हा जो सगळा भाग येतोय इथे शिवतीर्थावर, हे चाळीच्या, मी झोपडपट्टी नाही म्हणणार, चाळीच्या प्रदेशामधून राहणारा हा सगळा लोकसंख्येचा भाग येतोय इथे, ऐकायला येतोय, ठाकरेंच्या पाठीशी उभ्या राहायला येतोय आणि आम्ही यंदा जिंकणारच. नक्कीच. आपण बघतो या आणि ज्येष्ठ शिवसैनिक या सभेसाठी आता याला सुरुवात झालेली आहे. तर उत्तर भारतीयांच्या संरक्षणासाठी भाजप सेनेशिवाय पर्याय नाही असं राणेंनी म्हटलेलं आहे. वसई विरारमध्ये राणेंनी केलेल्या वक्तव्यावर मनसेनं टीका केलेली आहे. तुमच्या वडिलांनाही मराठी माणसांनी उभं केलं असं अविनाश जाधवांनी म्हटलंय. अपने प्रभाग क्रमांक 21 में आपको अगर यहाँ विकास करना हो, यहाँ रहने वाले हमारे सभी उत्तर भारतीय और सभी हिंदी भाषी भाइयों का की सुरक्षा करनी हो, तो भारतीय जनता पक्ष और शिवसेना के सिवाय दूसरी कोई पर्याय नहीं. ये पहला आपने ध्यान में रखना चाहिए. कोई भी अगर आपकी तरफ अगर गंदी नजर से देखे तो उसको ठिकाने में लगाने का काम ये हमारे कंधों पे आप छोड़ दीजिए. ये विश्वास आपको मैं ये वक्त देना चाहता हूँ. ज्या मराठी माणसानं तुमच्या वडिलांना उभं केलं त्याचं काय करणार? कोणाला वाचवताय तुम्ही? जो मराठी माणसाला बरं दादागिरी करतो त्याला वाचवा. चांगलं काम, पुण्याचं काम करताय करा. हे भारतीय जनता पक्षाचे जे स्वयंघोषित मराठी जे नेते आहेत, जे आता भैया झालेले आहेत, ते सगळे आपल्याला मुंबईमध्ये मान काढून देणार नाही. हे पाय चाटायच्या नादामध्ये हे कुठल्याही थराला